भारत माता की, भारत माता की, छत्रपति शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी, जय श्री राम, जय जय श्री राम। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। त्या गुरुदेव शक्तीने या क्रांतीभूमीला क्रांतीचा संदेश दिला ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या चरणी नमन करतो। आजच्या विजय संकल्प सभेमध्ये मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्र सरकारचे मंत्री आदरणीय धर्मराव बाबा आत्रामजी, आपले लोकप्रिय उमेदवार अशोकराव नेतेजी, आपले कार्यसम्राट आमदार बंटीभाऊ भांगडियाजी, डॉक्टर नामदेव उसेंडीजी, वसंतजी वारजूकर, श्यामजी हटवादे, राजू पाटीलजी, राजू देवतळेजी, अशोक रामटेकेजी, मनीष तुंपल्लीवारजी, ममताताई डुकरे, मायाताई ननावरे, प्रियाताई तांबट, मनोहरजी मुंगळे, घनश्यामजी डुकरे, गणेशजी तारवेकर, संतोषजी रडके, आवेशजी, योगेशजी ढगे, या ठिकाणी उपस्थित सचिनजी अगडे, हेमंतजी भैसारे, कृष्णाजी सहारे, मनोजजी लटके, मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित माझ्या सर्व माता भगिनी आणि बंधूंनो, आज अशोकराव नेते यांच्या प्रचाराच्या निमित्ताने आपण सर्व लोक या ठिकाणी एकत्रित आलो आहोत। आताच धर्मराव बाबा आत्राम साहेबांनी या ठिकाणी काँग्रेस कशा प्रकारे आदिवासींना वागवत आहे हे आपल्या समोर मांडलं। नामदेव उसेंडी या ठिकाणी आहेत, ते देखील काँग्रेसचं तिकीट मागायला गेले होते। त्यांना काँग्रेसने विचारलं पैसे आहेत का सांगा, ते म्हणे माझ्या मागे लोक आहेत, पैसे नाही आहे। तर म्हणे तुम्ही घरी बसा, ज्याच्याकडे पैसे आहेत त्याला आम्ही तिकीट देणार आहोत। आणि पैसा पाहून त्यांनी तिकीट दिलं। जो गडचिरोलीचाही नाही, जो चंद्रपूर जिल्ह्याचाही नाही, त्याला या लोकसभा मतदारसंघाचं काहीच माहित नाही, केवळ पैसा करता या ठिकाणी तिकीट देण्याचं काम हे काँग्रेस पक्षाने केलं। त्या काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना मी सांगतो, अरे या गडचिरोली चिमूर मतदारसंघाच्या लोकांना प्रेमाने विकत घेता येते, पैशाने विकत घेता येत नाही। बंधू भगिनींनो, ही जी निवडणूक आहे ही ग्रामपंचायतची निवडणूक नाही, नगरपालिकेची नाही, ही निवडणूक जिल्हा परिषदेची नाही, ही निवडणूक विधानसभेची देखील नाही, ही देशाच्या लोकसभेची निवडणूक आहे। देशाचा नेता निवडण्याची निवडणूक आहे। देशाचे प्रधानमंत्री कोण होतील हे आपल्या मतातनं व्यक्त करण्याची ही निवडणूक आहे। आणि या निवडणुकीमध्ये केवळ दोन खेमे तयार झाले आहेत। एकीकडे माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वात एनडीए आणि महायुती आहे, आणि दुसरीकडे राहुल गांधींच्या नेतृत्वात 26 पक्षांची इंडिया आघाडी आहे, महाविकास आघाडी आहे। आपली गाडी विकासाची आहे, आपल्या विकासाच्या गाडीचं इंजिन हे मोदी साहेब आहेत। आणि मोदी साहेबांसोबत आपले एकनाथरावजी शिंदे असतील, आपले अजितदादा पवार असतील, आपला रिपाई सारखा पक्ष असेल, वेगवेगळे पक्ष, एनडीएचे पक्ष हे या गाडीमध्ये बोगीच्या रूपाने लागले आहेत। आपली गाडी कशी आहे, या गाडीला लागलेल्या बोग्यांमध्ये दीन दलित, गोर गरीब, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, महिला, अल्पसंख्याक, ओबीसी प्रत्येकाला बसण्याची जागा आहे। आणि मोदीजींचं इंजिन इतकं पॉवरफुल आहे की सगळ्यांना घेऊन विकासाकडे आपली गाडी चालते।
राहुल गांधींची गाडी कशी आहे? या ठिकाणी फक्त इंजिन आहे, डब्बे नाहीच आहे. कारण राहुल गांधी म्हणतात मी इंजिन आहे, शरद पवार म्हणतात मी इंजिन आहे, उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन आहे, ममता बॅनर्जी म्हणते मी इंजिन आहे, लालू प्रसाद म्हणतो मी इंजिन आहे, त्या ठिकाणी आमचे स्टॅलिन म्हणतात मी इंजिन आहे. प्रत्येक जण म्हणतो मी इंजिन आहे. आता इंजिन मध्ये किती लोकांना बसायची जागा असते? फक्त ड्रायव्हरला बसायची जागा असते. इंजिन मध्ये कोणाला बसण्याची जागा नसते. समाजातला कोणी इंजिन मध्ये बसू शकत नाही, फक्त ड्रायव्हर बसू शकतो. आणि यांचे इंजिनही कसे आहे? एक इंजिन पूर्वेला जाते तर दुसरं पश्चिमेला जाते, एक इंजिन दक्षिणेला ओढते तर दुसरं उत्तरेला ओढते. यांची गाडी पुढे जातच नाही. न हलणारी न डुलणारी अशा प्रकारची गाडी ही इंडिया आघाडीची या ठिकाणी तयार झालेली आहे. राहुल गांधीची पुढे न जाणारी गाडी या ठिकाणी तयार झाली आहे. आणि म्हणून मोदीजींच्या गाडीमध्ये प्रत्येकाला जागा आहे, प्रत्येकाचा विकास होणार आहे. प्रत्येकाला विकासाकडे नेणाऱ्या गाडीत जर बसायचं असेल तर अशोक नेतेच्या कमळाचं बटन दाबलं की आपण मोदीजींच्या गाडीत बसणार आहोत. आणि दुसरं कुठलं बटन दाबलं की फक्त इंजिन पाहायला मिळणार आहे, बसायला जागा मिळणार नाही. अशा प्रकारची परिस्थिती आज आपल्याला पाहायला मिळते. बंधू भगिनींनो, गेल्या 10 वर्षामध्ये मोदीजींनी भारताला बदललं. या भारतामध्ये नारे दिले जायचे गरिबी हटावचे, गरीब हटले पण गरिबी नाही हटली. इंदिराजींनी नारा दिला, नेहरूजींनी नारा दिला, राजूजींनी नारा दिला, सोनियाजींनी नारा दिला, राहुलजी पण नारा देतात. प्रत्येकाने नारा दिला गरिबी हटाव, पण हे गरिबी हटवू शकले नाहीत. यांनी आपल्या चेला चपाट्यांची गरिबी हटवली पण सामान्य माणसाची गरिबी हटवू शकले नाहीत. पण एक सामान्य चहा विकणाऱ्याचा पोऱ्या या देशाचा पंतप्रधान झाला तर गरिबी हटवण्याकरता गरीब कल्याणाचा अजेंडा या देशामध्ये मोदीजींनी लागू केला. 10 वर्षातला चमत्कार बघा. 10 वर्षामध्ये मोदीजींनी या देशातल्या 25 कोटी लोकांना गरिबी रेषेच्या बाहेर काढलं. जे 25 कोटी लोक गरिबी रेषेखाली होते त्यांच्या जीवनात 10 वर्षात परिवर्तन केलं. 10 वर्षामध्ये 20 कोटी लोक जे झोपडीमध्ये राहायचे, जे कच्च्या घरामध्ये राहायचे, अशा 20 कोटी लोकांना मोदीजींनी पक्क घर दिलं. 10-11 कोटी घरांमध्ये ज्या ठिकाणी शौचालय नव्हतं, 11 कोटी घरं म्हणजे 55 कोटी लोक, त्या 11 कोटी घरांमध्ये शौचालय नव्हतं, त्या 11 कोटी घरांमध्ये मोदीजींनी शौचालय बांधलं. ज्या 10 कोटी घरांमध्ये चुलीवर स्वयंपाक व्हायचा, त्या 10 कोटी घरांमध्ये गॅस देण्याचं काम मोदीजींनी केलं. आपल्या स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतर 50 कोटी लोक असे होते ज्यांच्या घरामध्ये पिण्याचं पाणी येत नव्हतं. आमच्या माता भगिनींना हंडा घेऊन विहिरीवर नाहीतर नदीवर जावं लागायचं. त्या 50 कोटी घरांमध्ये पिण्याचं शुद्ध पाणी नळाच्या माध्यमातून देण्याचं काम हे या ठिकाणी मोदीजींनी केलं. 55 कोटी लोकांना आयुष्यमान भारताच्या माध्यमातून कार्ड दिलं आणि 5 लाखापर्यंत सगळा इलाज मुफ्त करण्याचा निर्णय घेतला. आज मला हजारो लोक भेटतात आणि मला म्हणतात मोदीजींना आम्हाला आशीर्वाद द्यायचे आहे. मी विचारतो का द्यायचे आहे? म्हणतात आमच्या घरी बिमारी होती, पैसा नव्हता, आम्हाला वाटायचं आता बिमारीने मरावं लागेल, कोण पैसा खर्च करेल. पण मोदीजींनी आमच्या करता पैसा खर्च केला, आमचं ऑपरेशन झालं, आम्ही या ठिकाणी जिवंत आहोत. कोणाचं डोळ्याचं ऑपरेशन झालं, कोणाचं खुब्याचं ऑपरेशन झालं, कोणाचं गुडघ्याचं ऑपरेशन झालं, कोणाचं हायड्रोसिलचं ऑपरेशन झालं, कोणाचं हार्टचं ऑपरेशन झालं, कोणाचं किडनीचं ऑपरेशन झालं. आज गरीब माणसाला माहिती आहे माझे मोदीजी आहेत, मला इलाजाविना मोदीजी मरू देणार नाही. आज आपण बघा, जो आमचा फुटपाथ दुकानदार आहे, जो आमचा गरीब आहे, पान ठेलेवाला आहे, हात ठेलेवाला आहे, अशा लोकांना मोदीजींनी कोविड नंतर आपल्या पायावर उभं केलं आणि स्वनिधीच्या माध्यमातून त्यांना देखील पैसा दिला.
आपण पाहू शकतो आमच्या महिला या ठिकाणी आहेत। मोदीजींनी 8 लाख कोटी रुपये 85 लाख महिला बचत गटांना दिले आणि महिलांना आपल्या पायावर उभं करण्याचं काम केलं। आज आपल्या घरातले जे वयस्कर लोक आहेत, जे आमचे म्हातारे लोक आहेत, अशा वयोवृद्ध लोकांकरता वयोश्रीची योजना आणली। कोणाला चष्मा पाहिजे तर चष्मा दिला, कानाची मशीन पाहिजे तर कानाची मशीन दिली, कवळी पाहिजे तर कवळी दिली, हातकाठी पाहिजे तर हातकाठी दिली, खाली बसता येत नाही तर कमोड देखील दिला। या सगळ्या गोष्टी आमच्या सिनियर सिटीजनला त्या ठिकाणी मोफत देण्याचं काम केलं। आमचे जे दिव्यांग आहेत, ज्यांना चालता येत नाही, त्यांना पाय दिले, त्यांना हात दिले, अशा प्रकारचे पाय दिले। कालपर्यंत ज्याला चालता येत नव्हतं तो आज मोटरसायकल चालवू शकतो। अशा प्रकारचे प्रोस्थेटिक पाय जे जगाच्या पाठीवर केवळ फ्रान्समध्ये तयार व्हायचे, ते पाय आज आमच्या गरीब दिव्यांगांना, ते हात आमच्या गरीब दिव्यांगांना देण्याचं काम हे मोदीजींनी या ठिकाणी केलं। आज आपण पाहू शकतो 50 कोटीपेक्षा जास्त लोकांना आपल्या पायावर उभं करण्याकरता मोदीजींनी मुद्राचं लोन दिलं। मुद्रा लोन देत असताना पूर्वी एखादा व्यक्ती बँकेत गेला तर बँक म्हणायचं, तुमच्याकडे तारण ठेवायला काही प्रॉपर्टी आहे का? तुमचा नातेवाईक सरकारी नोकर आहे का? तो सरकारी नोकर असेल तर त्याची गॅरंटी लिहून द्या, मग तुम्हाला आम्ही या ठिकाणी लोन देऊ। मोदीजींनी सांगितलं, गॅरंटी मी घेतो, यांना लोन द्या। 50 कोटीपेक्षा जास्त लोकांना लोन मिळालं। आणि माझ्या माता भगिनींनो, या 50 कोटीमध्ये 31 कोटी महिला आहेत ज्या आपल्या पायावर मोदीजींमुळे उभ्या राहिल्या। आणि मोदीजी म्हणतात, जेव्हा एक पुरुष पायावर उभा राहतो तेव्हा केवळ पुरुष पायावर उभा राहतो, पण जेव्हा महिला पायावर उभी राहते तेव्हा पूर्ण परिवार पायावर उभा राहतो। आणि म्हणून महिलांना अधिकार देण्याचं काम या ठिकाणी मोदीजींनी केलं। आणि बंटी भाऊ, आता आपल्या मंचावर महिला कमी दिसतायत, पण मोदीजींनी अशी व्यवस्था केली आहे, 2 वर्षानंतर अर्धा मंच महिलांना द्यावा लागेल। कारण मोदीजींनी सांगितलं 2026 नंतर आपल्या विधानसभेमध्येही 33% महिलांना आरक्षण आणि लोकसभेमध्येही 33% महिलांना आरक्षण। महिलांना आरक्षण देऊन विधानसभा आणि लोकसभेमध्ये पाठवणारे नेते आमचे मोदीजी आहेत। त्यामुळे प्रत्येकाचं कल्याण मोदीजींनी केलं। आज आमच्या ओबीसी समाजाकरता, आमच्या 12 बलुतेदारांकरता ज्या प्रकारे मोदीजींनी योजना आणली, पारंपरिक व्यवसाय करणारे आमचे ओबीसी यांना 20,000 कोटी रुपयाची योजना देऊन त्यांना आधुनिक कौशल्य द्यायचं, त्यांना पैसे द्यायचे, त्यांना मशिनरी द्यायची आणि त्या माध्यमातून त्यांना चांगल्या प्रकारे आपला व्यवसाय नव्याने करता येईल, असं 12 बलुतेदारांना त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं मदत करणारे मोदीजी आहेत। तर त्याच वेळी प्रधानमंत्री महोदयांनी आमच्या आदिवासी समाजाकरता 22,000 कोटी रुपयाची योजना आणली आणि प्रत्येक आदिवासी पाड्यामध्ये, वाड्यामध्ये, वस्तीमध्ये मूलभूत सोयी पोचल्या पाहिजेत, रस्ते गेले पाहिजेत, पिण्याचं पाणी गेलं पाहिजे, इलेक्ट्रिसिटी गेली पाहिजे, त्या ठिकाणी रोजगाराची निर्मिती झाली पाहिजे, याकरता मोठ्या प्रमाणात काम त्या ठिकाणी केलं। आज आमच्या अनुसूचित जातीच्या युवकांकरता स्टँडअपची योजना आणली आणि देशभरातल्या सगळ्या बँकांना सांगितलं, तुमच्या जेवढ्या बँका आहेत, त्या बँकांच्या जेवढ्या ब्रँचेस आहेत, प्रत्येक ब्रँचमध्ये किमान 2 अनुसूचित जातीच्या दलित आमच्या मुलांना कर्ज द्यावं लागेल आणि ते कर्ज तुम्ही देऊन त्यांना उद्योजक केलं नाही तर तुमचा लायसन्स रद्द होईल। आज देशभरामध्ये लाखो अनुसूचित जातीच्या मुलांना आपल्या पायावर उभं करण्याचं काम मोदीजींनी केलं। या देशामध्ये आमच्या शेतकऱ्यांकरता त्या ठिकाणी किसान सन्मान योजना आणली, त्या माध्यमातून 6,000 रुपये खात्यात देण्याचा निर्णय केला आणि आपल्याही महाराष्ट्राच्या सरकारने सोबत 6,000 रुपये टाकण्याचा निर्णय केला। 12,000 रुपये आज आपण शेतकऱ्यांना देतोय, त्यांच्याही जीवनामध्ये परिवर्तन करण्याचं काम चाललंय। बंधू भगिनींनो, या देशामध्ये मोदीजींच्या माध्यमातून समाजाच्या प्रत्येक व्यक्तीला त्या ठिकाणी विकासाकडे नेण्याचं काम मोदीजींनी केलं। पण मोदीजी परवा नागपूरला आले होते आणि नागपूरच्या सभेमध्ये म्हणाले की तुम्हाला वाटत असेल गेल्या 10 वर्षात खूप काम झालं, पण मोदी जी म्हणाले पिछले 10 साल ये तो ट्रेलर था,
पिक्चर अभी बाकी है. पुढच्या 5 वर्षामध्ये विकसित भारताकडे भारताला मी नेणार आहे. आज तुम्ही बघू शकता मोदीजींनी भारताची अर्थव्यवस्था मजबूत केली. 2013 साली इंटरनॅशनल मॉनिटरी फंडने अहवाल दिला होता. देशामध्ये जगामध्ये 5 देश असे आहेत की जे देश दिवाळखोर होणार आहेत, जे देश या ठिकाणी कोलमडणार आहेत. आणि त्यांनी सांगितलं होतं या 5 देशामध्ये भारत आहे. 10 वर्षात मोदीजींनी अशी अवस्था आणली की त्याच IMF ने 2023 ला अहवाल दिला आणि सांगितलं जगातली सगळ्यात वेगानं विकसित होणारी अर्थव्यवस्था ही भारताची अर्थव्यवस्था आहे. सगळ्यात मजबूत अर्थव्यवस्था ही भारताची अर्थव्यवस्था आहे. आणि 10 वर्षामध्ये 11व्या क्रमांकावरनं भारताची अर्थव्यवस्था 5व्या क्रमांकावर आणली. मला ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.